कमी गतीचा बॉल स्वतः खेळपट्टीवर पडले, तिकडून पाहतात बॉल कुठे गेलाय. पप्पू हा बॉल सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय आणि त्याची FIR आपल्याकडेच करावी लागणार आहे. चला पाठीमागे जी एक फॉर्च्युनर आहे ब्लॅक कलरची, ती कॅमेरामॅनला थोडासा त्रास होतोय, थोडीशी बाजूला. काय या ठिकाणी झलक पाहायला मिळाली. षटकार खेळला, फॉलिंग स्वतः खेळपट्टीवर पडले, यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणखीन एक बिग हिट पहिल्याच षटकात पप्पू तोडकर, जबरदस्त बॅटिंग, सिक्सर. याही वेळेला बिग हिट. काय बॅटचा फ्लो आहे. हाही बॉल सीमारेषेच्या पार 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 पार, षटकार. धन्यवाद डीजे. आणखीन एक, याही वेळेला बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. पप्पू तोडकर तोडकर तोडकर. यावेळेला बॅट फिरली आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. काय चाललंय या ठिकाणी. षटकार चौकारांची स्पर्धा सुरू होते. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, परंतु इकडे बिलाल यशस्वी झालेत. पहिला धक्का, पहिली विकेट आली आहे. दर्शकामध्ये प्रीतम भाऊ खांदवे, त्याचबरोबर विशाल अप्पा खांदवे आणि रोहनजी कांबळे हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपलं सगळ्यांचं टिंगरे सरकार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. यावेळेला इनसाइड आउट कृष्णा सातपुते, ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. सीमा रेषा पार. अद्भुत खेळाडू. थँक्यू डीसी. यावेळेला बिग हिट, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पप्पू तोडकर यांच्यासाठी आता टाळ्या होऊन जाऊ द्या. अर्धशतक, 50 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय पप्पू तोडकर यांच्या बॅट मधून. स्ट्राईक रेट देखील आपण पाहू शकाल आणि 50 धावा इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतात. आणखीन एका वेगवान अर्धशतकाची नोंद होताना पाहायला मिळते. दिलीप वर्मा चेंडूच्या नावावरती आपण एक विक्रम पाहिला होता. त्यानं 15 चेंडूत 50 धावा टिंगरे सरकार चषक मध्ये आपण पाहिलं तर बनवल्या होत्या, परंतु त्याही विक्रमाची आपण पाहिलं तर तोही रेकॉर्ड ब्रेक करताना पप्पू. 5वं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला फुलटॉस, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. वाढदिवस सेलिब्रेशन देखील या ठिकाणी. यावेळेला कृष्णा सातपुते बॉलला स्क्वेअर लेगला खेळत आहेत. आशिष पंडित आलेत आणि पंडित पहिल्याच बॉलवर कृष्णा सातपुते यांची विकेट घेत आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. आशिष पंडित आणखीन एक विकेट घेत आहेत. सिक्सर किंग बबलू पाटील आउट. विकेटचा सिलसिला आपण पाहिलं तरी ते कायम ठेवलाय. बबलू पाटील बाद होत आहेत, पप्पू तोडकर बाद होत आहेत, कृष्णा सातपुते आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आशिष पंडितचं कौतुक आहे. स्लॉगर डे तोर मध्ये स्वतःला सिद्ध करत पुन्हा एकदा डे तोर मध्ये मैदान ते दाखवलेलं आहे. रोखून ठेवलंय, बॅटिंग करणाऱ्या टीमला थांबवून ठेवलंय आणि शेवटच्या षटकात पुन्हा एकदा वापसी करून देतो आपल्या टीमला आणि एक चांगलं षटक तो मात्र. वेगात बॉल टाकलाय थोडासा, परंतु पंचांनी आपले हात या ठिकाणी फैलावलेत आणि विकेट तर आणखी एक येते रनआउटच्या स्वरूपात. यावेळेला खेचून मारला, वाह. आसिफ शेख वाघोलीचा वाघ या ठिकाणी दहाडतोय. सिक्सर. यावेळेला हाई बॉल, वा 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 वा. आसिफ काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. अंदाज घेतला बॉलचा आणि फेकून दिला बॉल सीमारेषच्या पलीकडे. जा शोधून आणा. एवढ्या लांबवर मारलाय. 97 रन झालेत, 98 करायचेत. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं, परंतु काय बॅटिंग केली ओमसाई खेडने, लाजबाब. असणाऱ्या स्कोररसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. तीनही समालोचकांसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. तर टॉस केला जाणार आहे यानंतरच्या मॅचचा.
चला एक महत्वाची मॅच सेमीफायनल नंबर 2 टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. बाजार आळी मनोर कोयंडे 11 आणि दुसऱ्या बाजूला MMCC ओरिसा. महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक दिग्गज नेते मंडळी आज त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. आणि पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय गोलंदाजीसाठी. एक वेगवान गोलंदाज परंतु गलीमधून बॉलला पाठवले थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील इथे 4. येतोय चौकार. चांगला फटका शॉर्ट बॉल होता. चांगला पुलचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चपराक चाबूक अमित कोरीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. चांगला फटका. परत एक वेळा अवे फ्रॉम द बॉडी. सरळ बॉलला पाठवलंय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फोडत बॉल सीमा पार. येतोय चौकार. 2 चौकार एका पाठोपाठ एक येत आहेत. या षटकात धावा येत आहेत. पहिल्या षटकात मयूर मासळनं रोखून ठेवलं होतं फलंदाजी करणाऱ्या विक्रोली 11 टीमला, परंतु इथे नजीर शेखला टार्गेट केला तर दोन्ही आघाडीच्या बॅटर कडनं आणि दोन्ही सलामीचे बॅटर इथे आता धावा बनवताना पाहायला मिळत आहेत. पायातला बॉल फ्लिक केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे डीप मध्ये. प्रयत्न सुरू झालाय. झेल टिपला जाईल. पहिली विकेट गारद. मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. 25 ला पहिला झटका विक्रोलियन्सला. नजीर शेखच्या गोलंदाजीवरती आपण पाहतो मंगेश वैती संगनायक बाद होत आहेत. अक्षय तावरे इथे आपण पाहिलं तर आणि तो असा वापरला जाऊ शकतो. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येतोय. प्रयत्न सुरू आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलण्यात यश आलंय का हे पाहावं लागेल असं वाटतं. आणि याच दरम्यान तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावतात. आता स्टेप आउट करून फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. प्रयत्न चांगला होतो आणि फलंदाज बाद. मयूर मासाळने अक्षरशः पिसारा फुलवला होता डॉट बॉलचा आणि शेवटी कव्हर्सला फलंदाजाला बाद केलंय. आणखीन एक धक्का बसतोय विक्रोलियन्सला. कॅप्टनचा आहे. राऊंड विकेट हुक शॉट. धावा बुक केल्या जातील. बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग लेगला सिक्सर. इथे आपण प्रितेशने बॉल समोर मारलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो. एक सिंगल मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. बॉल हवेत आहे. कव्हरचा फिल्डर मागे धावतोय. प्रयत्न सुरू आहे आणि खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज मोहित बॅक टू द पॅव्हिलियन. इथे फटका खेळलाय मिडल ऑफ द बॅट आणि हवेत उडवलाय. पाठवलाय. क्षेत्ररक्षकाच्या टोक्यावरतून चेंडू चाललाय. डीप मिड विकेटला टोकला. येतोय बाजारळी मनोर. तो ही सामना पाहायला विसरू नका. इथे झेल टिपला गेलाय. फलंदाज उमर बॅक टू द पॅव्हिलियन. औपचारिकता कुणाल सरांनी सांगितलं की आता फक्त बाकी आहे, कारण का फार कमी चेंडू आहे आणि धावा इथे आपण पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात बनवायच्यात. मोठं टार्गेट सेट केलं. फुल टॉस चेंडू स्टेनच्या पाठीमागे अडवतात. डॉट बॉल येतोय आणि सामना देखील आपण पाहिलं तर संपला जातोय. ओमसाई 11 नितीन तात्या वाडेकर आणि कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन हा पहिला संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय. विजेत्या टीमचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. तर हड लक विक्रोलियन्स 11 याही टीमचं टिंगरे सरकार चषक 2025 च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. मुळशी तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ पाडाळ यांनी त्याचबरोबर